नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, मराठी इंडस्ट्रीचं खरं तर भाग्य म्हणायला हवं की सचिन पिळगावकर सरांसारखा एक अभिनेता, एक निर्माता, एक डिरेक्टर जे वयाच्या आय थिंक 4 की 5 वर्षापासून जे ऍक्टिव्ह आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि अजूनही ते ऍक्टिव्ह आहेत, सुपर ऍक्टिव्ह आहेत असं म्हणायला लागेल. फक्त मराठी नव्हे तर हिंदी सिनेमा, हिंदी मालिका याच्यात सुद्धा त्यांनी स्वतःचं नाव कमवलेलं आहे आणि सक्सेसफुल प्रोजेक्ट्स या दोनही लँग्वेजेसमध्ये, दोन्ही भाषांमध्ये दिलेले आहेत. आय एम शुअर अजून पण कुठल्या भाषांमध्ये त्यांनी काम केलं असेलच. सध्या त्यांची ती सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरीज सुद्धा प्रचंड लोकप्रिय होते. सो ऑन कॅमेरा नाही तर ऑफ कॅमेरा सुद्धा हा माणूस किती टॅलेंटेड आहे याच्याबद्दल कोणाच्या मनात काही दुमत नसेल. आता आय थिंक ते 60+ तरी असतीलच. एवढं असून सुद्धा मागच्याच वर्षी 2024ला त्यांनी एक 24 का 26 कोटी कमवलेला सिनेमा आपल्याला दिला आणि तो सिनेमा म्हणजे नवरा माझा नवसाचा 2. आता तो सिनेमा ओव्हरऑल कसा होता याच्याबद्दल दुमत आहे खूप जणांचं, बट असो, मेन गोष्ट मॅटर काय करते तर बॉक्स ऑफिस रिझल्ट. बट गेल्या काही वर्षांपासून, टू बी एक्झॅक्ट, एकापेक्षा एक हा जेव्हा डान्स रियालिटी शो टेलिकास्ट व्हायला सुरुवात झाली झी मराठीवर, तेव्हापासून त्यांच्या करिअरपेक्षा त्यांना जास्त ट्रोल करण्यात येते ते त्यांच्या रंगवलेल्या किस्स्यांमुळे. ते त्या किस्स्यांमध्ये जे काही आय मी मायसेल्फ येतो, थोडा अहंकार येतो, त्याच्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जातं. म्हणजे प्रेक्षक वाटच बघत असतात की तू ये बाबा, आम्ही आहोत इकडे रेडी बसलेले. म्हणजे फ्रँकली आपले महाराष्ट्राच्या ज्या मामी आहेत त्या मामींचं एखादं गाणं किंवा मामींचं योगा सेशन, जुहूबीचे क्लिनिंगचे सेशन्स, हे जसे जेव्हा जेव्हा येतात आपल्याला सोशल मीडियावर, तेव्हा त्या व्हिडिओमध्ये काय चाललंय याच्याशी मला घेणं देणं नसतं. मी फक्त तो कमेंट बॉक्स वाचायला ते व्हिडिओ सगळे ओपन करतो. तेच माझं सरांच्या बाबतीत सुद्धा आहे की जेव्हा त्यांचा एखादी क्लिप किंवा एखादा पॉडकास्ट येतो, त्या पॉडकास्टमधले ते चॅनलवाले, युट्यूब चॅनलवाले किंवा मीडियावाले बरोबर काय ना काहीतरी क्लिप्स उचलून तेवढे व्हायरल करायला ते मदत करतात. आणि त्यांचं जे स्टेटमेंट्स आहेत ते बरेच वेळा हसू पण येतं आणि बरेच वेळा ते किस्से ऐकायला मजा सुद्धा येते. ते किस्से ऐकायला, कारण निबंध कसा लिहायचा असतो आपल्याला शाळेत, आपल्याला होमवर्क दिला असतो ना, माझे आई, माझे बाबा, दिवाळी, होळी याच्यावर निबंध लिहा. तसेच माझे फॅन्स किंवा मी सचिन पिळगावकर सर असं जे निबंध लिहायची त्यांची संदर्भासहित जे स्पष्टीकरण असतं ते ऐकायला, अनुभव त्यांचा ऐकायला मजा येते नो डाऊट. बट मी एकदा ओपन लेटर त्यांना लिहिलं होतं, त्याच्यात सुद्धा मी म्हटलं होतं की तुम्ही ग्रेट आहात हे सगळं मान्य आहे, बट स्वतःचा ग्रेटनेस स्वतः सांगितला नाही पाहिजे. तो लोकांकडनं कमवून घ्यायला हवा किंवा सहकलाकारांनी ते तुमच्या बाबतीत बोलायला हवं. जे तुम्ही स्वतःच्या बाबतीत म्हणता ते प्रेक्षकांना कुठेतरी खटकतंय. म्हणजे आतापर्यंत त्यांचे कित्येक किस्से मी तर विसरूच शकत नाही. म्हणजे एक आता मधुबालाजींचा आला की बाप रे बाप, मी पाहतच राहिलो. मग एक पु ल देशपांडे साहेबांचा होता की 7व्या का 8व्या वर्षी पु ल देशपांडे साहेबांनी त्यांना विचारलं तू अजून लग्न नाही का केलंस, किंवा आणि किती किस्से आहेत आता एक मी विसरलो. पण सगळ्यात आवडता किस्सा मला तो त्यांचा जो वाटला होता तो म्हणजे अरे दत्ता म्हणजे तो नवरा माझा नवसाचा 2च्याच प्रमोशनच्या वेळेला आय थिंक तो किस्सा त्यांनी सांगितला होता की कशा प्रकारे तो दत्ता उत्सुक असायचा सचिनजींचा शो लागला. नुसतं दत्ताने, त्याचा अख्खा परिवार सुद्धा यांचा शो लागला की तो ऍडव्हान्स बुकिंग घेणार, मग ऍडव्हान्स बुकिंगची तिकीटं घेणार, मग आजी त्याला विचारणार तिकीटं आणलीस का, मग लहान मुलांना ते नवीन नवीन कपडे देणार. मी बोललो जर खरंच दत्ता हा अस्तित्वात असेल तर तो बोलला असेल हे सगळं ऐकून की अरे एवढं सगळं कधी घडलं माझ्या घरात. असं होऊ शकतं नाही का त्याला की या माणसाला जास्त माहिती आहे की माझ्या घरात काय काय चालतं, माझ्या घरात काय, आणि त्यावेळेला सीसीटीव्ही लावला होता की काय, असा एक प्रश्न दत्ताला कदाचित पडला असावा. त्याचबरोबर एकदा एबीपी माझा कट्ट्यावर ते जेव्हा आले होते तेव्हा पत्रकारांनी तर बाप रे, त्यांच्या समोरच जी काय गुगली काय बाउन्सर टाकला होता, तर मला असं वाटलं होतं हे भडकणार, पण ते त्यांना कळलं नाही का काय मला माहिती नाही. म्हणजे त्या पत्रकारांनी विचारलं की एवढं मोठं तुमचं करिअर आहे, एवढं तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या केल्यात, एवढे बॉक्स ऑफिस हिट्स दिले आहेत, एवढं सगळं असून सुद्धा तुम्हाला आतापर्यंत मची बाधा कधी नाही झाली, म्हणजे अहंकार तुमच्यात कधी असा डोकावला नाही, तर याचं काय, कसं काय तुम्हाला हे सगळं मॅनेज करता आलं. तर माझं असं ते परेश रावलचा तो एक वाक्य होतं ना नायक सिनेमामधलं, अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है, असं मला वाटलं होतं की हा तर आता काहीतरी होणार आहे इकडे. सचिनजी थोडं त्यांना कळणार आहे की ही कॉम्प्लिमेंट नव्हती तर हा चिमटा जास्त होता.
बट सचिनजी बिईंग सचिनजी त्यांनी त्याचं उत्तर दिलं की हा माझा स्वभाव आहे, हे माझे संस्कार आहेत, असं काहीतरी ते बोलले होते. बोललो अरे देवा, आता अजून वाढून देऊ नका ट्रोलर्सना. अशाच एक आत्ता परत जो किस्सा गाजतोय, जेव्हा त्यांनी हा किस्सा सांगितला होता तेव्हापासून आतापर्यंत हा किस्सा अजिबात डेड व्हायचं नाव घेत नाही. आणि तो किस्सा म्हणजे ज्या प्रकारे शोले या सिनेमाच्या वेळेला अमजद खान सरांना सचिन सरांनी डबिंग कसं शिकवलं, कसं वाक्य बोलायचं ते शिकवलं, कुठल्या पट्टीत वाक्य बोलायचं ते शिकवलं. त्यांच्यामुळे यांचं अमजद खान सरांचं करिअर कसं वाचलं. कारण जर त्यांचं असं म्हणणं होतं की जर याचा पहिल्या डबिंगला आपण दुसऱ्या डबरकडनं डब करून घेतलं तर याचं करिअर बिचारे का बर्बाद हो जाएगा. आणि मी रमेशजींचा एकदम लाडका चाहता, त्यामुळे त्यांनी माझं ऐकलं. मी सकाळी पहाटे 6 वाजता याला घेऊन गेलो आणि रेकॉर्डिस्टला सांगितलं की बास एकदम स्ट्रॉंग ठेव आणि टेरिबल एकदम बंद करून टाक. आणि अमजद खान सरांना सांगितलं की खालच्या पट्टीत बोल की कितने आदमी थे, ते सगळे एक्सेट्रा एक्सेट्रा. आता याच्यावर त्यांना ट्रोल तर करण्यात आलंच आहे. प्लस एक आता दिलीप ठाकूर सर, जे मराठी इंडस्ट्री नव्हे तर हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांची पत्रकारिता खूप फेमस आहे, ज्येष्ठ पत्रकार आहेत ते. नुसते पत्रकार नाही तर फिल्म क्रिटिक सुद्धा आहे. ओव्हरऑल या दोन्ही इंडस्ट्री बद्दलची त्यांना जेवढी माहिती असेल तेवढी आमच्यापैकी कोणालाच, आपल्यापैकी कोणालाच माहिती नसेल कदाचित. तर त्यांनी असं सांगितलं, त्या इंटरव्ह्यूची लिंक, त्या रीलची लिंक, कलाकृती मीडियाचं रील आहे, त्या रीलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर त्यांचं असं म्हणणं होतं की अमजद खानचा काय हा पहिला सिनेमा अशातला भाग नव्हता. लहानपणी त्यांनी 2 ते 3 सिनेमे ऑलरेडी केले होते. त्यांचे वडील कसे या इंडस्ट्रीमध्ये ऍक्टिव्ह होते ते सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. प्लस अमजद खान हा पृथ्वी थिएटरवाला माणूस आहे, रंगमंचावर वावरलेला माणूस आहे. अशा माणसाला जो रंगमंचावर वावरतोय त्याला आपल्या आवाजाची पट्टी करणार नाही का, हे जरा कुठेतरी पचायला जड जात आहे. असं सौम्य भाषेत त्यांनी जरा सचिनजींना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जे त्या इंटरव्ह्यूमध्ये सचिनजी सतत बोलतात की मी शोलेमध्ये 5th का 6th असिस्टंट होतो, काहीतरी ते बोलले होते. तर त्याच्यावर सुद्धा दिलीपजींचं असं म्हणणं आहे की शोले या सिनेमाचा जेव्हा टायटल्स येतात त्या टायटल्समध्ये जेव्हा एडीची नावं येतात, 7 का 8 एडीची नावं येतात असिस्टंट डिरेक्टरची, त्या एडीच्या नावांमध्ये सचिनजींचं नाव कुठेही दिसत नाही. सो मे बी आपण असं धरून झालंय की ते खरंच लाडके असतील रमेशजींचे आणि अगदीच काय ते खोटं बोलत असतील असं मला तरी नाही वाटत. तुम्हाला ओव्हरऑल काय वाटतं हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. बट कुठेतरी मला आता मध्यंतरी अमितजींच्या बाबतीत सुद्धा ते बोलले होते की मी जयाजींचा एकदम लाडका, घरातनं मला डबे यायचे त्यांच्यासाठी आणि अमितजी त्यांना चिडवायचे. तो असू शकतात या सगळ्या गोष्टी, कारण त्यांचं जेव्हा पुस्तकांचं इनॉग्रेशन होतं, त्यांनी स्वतःवर जे एक पुस्तक लिहिलं होतं त्याच्या वेळेला अमिताभ बच्चन साहेब स्वतः आले होते. त्यामुळे अगदीच काय मला फेक आहे असं वाटत नाही. ज्या प्रकारे श्रेयाचं आता वेल एस्टॅब्लिश झाले आहेत, तो त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत, श्रेयाचं स्वतःचं टॅलेंट आहेतच, मी काय असं नाही बोलत आहे. बट ज्याप्रमाणे ते स्वतःला सादर करतायत ते कुठेतरी घंट आहे, ते प्रेक्षकांच्या डोक्यात जात आहे. आणि दुर्दैव असं आहे की ते अजूनही ऍक्सेप्ट करत नाहीयेत की ओके हा माझा स्वभाव प्रेक्षकांना पटत नाहीये, तर मी या गोष्टी पुढच्या पॉडकास्टमध्ये कमी करायला हव्यात किंवा स्वतःवर तेवढा कंट्रोल ठेवायला हवा. ना त्यांच्या पत्नी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत, ना त्यांच्या कन्या त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत. इनफॅक्ट सगळेजण ट्रोलर्सनाच नावं ठेवत आहेत. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात ट्रोलिंग होणं ही नॉर्मल गोष्ट आहे. जर तुम्ही ट्रोलिंग होतंय याचाच अर्थ तुम्ही खूप फेमस आहात असं सुद्धा एक हल्ली म्हण आहे सोशल मीडियावर. ट्रोलिंगची काय सेन्स ऑफ ह्युमर खरेच खूप चांगले असतात, मी पण ते खूप एन्जॉय करतो. बट एका बाबतीत मी ऍग्री करू शकतो, यांच्या कुटुंबाबरोबर मी सहमत आहे की भाषा ती लाईन आपण ओलांडायला नाही हवी. खूप खालच्या पातळीवर जाऊन जे काय त्यांना भाष्य त्यांच्यावर केलं जातं ते आपण टाळायला हवं. आणि गुड विलनी, गुड सेन्स ऑफ ह्युमरनी आपण त्यांना, जर तुम्हाला ट्रोल करायचंच असेल तर तुम्ही करू शकता. फक्त भाषा सांभाळा. त्यांची सिनियरिटी पण आहेच आणि त्यांनी करिअरमध्ये खूप काय काय करून दाखवलंय, हेही तेवढंच खरं आहे. जेवढं तुम्हाला ही बाजू खटकत असेल तेवढी ही बाजू सुद्धा त्यांची स्ट्रॉंग आहे, हे विसरू नका. सो ओव्हरऑल तुम्हाला काय वाटतं की दिलीप सरांचं म्हणणं बरोबर होतं की सचिन सर जे म्हणतायत ते बरोबर आहे, हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
जय हिंद, जय महाराष्ट्र.